मज्जाच करा मज्जाच. तर मित्रांनो, आजचा हा तिसरा दिवस आणि मी आता गाडी घेऊन निघालोय. डागेतनं खाली उतरतोय. तुम्ही डाग पाहू शकता. रस्ता वगैरे कसा एकदम रस्ता तुम्ही पहा. एकदम ग्रीनरी आणि कोणतरी नवीन पाहुणे येत आहेत. आणि बघूया पुढे मी चाललोय बाजारात कांदे घ्यायला. आणि बंटी साहेब निघालेत मुंबईला, कारण का त्यांना ऑफिसला सुट्टी नाही आणि त्याच्या मित्राला सुट्टी नाही म्हणून. आणि आत्ता आम्ही इथं पाहुणे आलेले आहेत. दिवस आहे तिसरा. सकाळचे वाजले आहेत 8 आणि उठून मस्तपैकी रेडी होऊन चाललोय मी आता. व्लॉग करतोय, कार चालवतोय. तर मी आता कार चालवतो व्लॉग नाही करत, कारण का घाटाचा रस्ता आहे. तर माझे घाट ना म्हणून मी हा फोन सध्या ठेवतोय आणि उतरून तुम्हाला दाखवतो की बाजारात कांदे बिंदे घेऊन. हे तर तुम्हाला माहिती असेल की कांदे बिंदे कसे घेतात. आणि गावाला येऊन मुंबईतले लोक बाजार करणं म्हणजे एकदम अवघडच आहे आपल्यासाठी. आणि माझ्यासाठी तर अवघडच आहे. मी कारण का खूप कमी जातो बाजारात. तर आता आलोय खाली, बघूया पुढे काय होतंय. भेटूया. ते आता गाडी ठेवतो कारण का खूप टर्निंग्स आहेत तिथं. आणि एकदम यू टर्नवाले असे मोठे टर्न्स आहेत. एकदम भारी तिसरा दिवस चालू झालेला आहे. भेटूया पुढे, बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे परत चाललोय आम्ही केकडे पकडायला. कालचा ट्रॅप एकदम मेस झाला पूर्ण. काल काहीच नाही आलं. कालचे केकडे थोडे शातीर होते. जाळा बिळा तोडून सगळे बाहेर निघालेत. भावाने खूप मेहनत केली. भावाचा भोसा बघा पडून आता चाललोय दुसरीकडे ट्रॅप लावायला. कालची मेहनत फुकट. आणि आता परत चाललोय आम्ही. याला काल काय स्वप्न बघितलेलं 15-16 एक पण ना आला हातात. का पुढे जायचं अजून? भाई तू तर भाई सीनच करशील. अरे मी कसं येऊ? वाडी में आलो आम्ही. खेकडे हा थांबत नाही. अजून पुढे इथं कुठं कोपऱ्यात हा बघ ना, हा मोठा आहे इथं मध्ये. एवढे 44 मोठा विचार रे माझा. मला वाटलेलं तुम्ही पडणार भेंडी. चला मित्रांनो, फोन ठेवतो. एकदा कार्यक्रम झालेला आहे आणि आता नको सारखा. तर मित्रांनो, पडलोय मी आता पाय सरकून. आणि संकेत गेला शकता, तो बघतोय की खोल जिथं असेल तिथं हा ट्रॅप लागू शकतो. आणि आता मी लागलेत माझे बोचावर पडलो एकदम मस्त. काय फायदा नाही व्हिडिओची चप्पल घालून. गावाला काही टिकत नाही ते. हां, काय ग्रिप नाही असतं नसते, शो ऑफसाठी येतं. तर बघूया, आय होप सो काहीतरी. मी भिजलो रे मी पाटणं. अवस्था बघा काय झाली माझी.
ठेवतो आणि जातो पुढे, कारण का मोबाईल घेऊन नाही जाऊ शकत, कारण का मला मोबाईल पण सांभाळायचं आहे, काठीनी बॅलन्स पण करायचं आणि स्वतःला, कारण का खूप अवघड आहे रे हे सगळं ब्लॉगिंग आणि हे सगळं एकत्र करा भाई, नाही होतं हे सब. आता तुम्ही मोबाईल खिशात ठेवतोय, दाखवतो तुम्हाला पुढची प्रोसेस कशी असते ती. नाही भेटली तर तुम्हाला डायरेक्ट येऊन सांगतो काय कसं काय केलं आम्ही ते. भेटू पुढे. प्रकाराने ट्रॅप लागतं आहे, तुम्ही पाहू शकता. हा जेवढा आतमध्ये खोलमध्ये पाण्यात असेल ना ड्रम, तेवढे ते क्रॅब्स आतमध्ये जातील आणि ट्रॅप होतील ते. असं हा ट्रॅपचं हे आहे. आता त्याच्यावर बॅलन्स दिल्यासाठी ठेवणार, कारण का फोर्स पाण्याचा खूप जास्ती आहे, त्यामुळे तो वाहून नाही जाता येईल, म्हणून त्यासाठी सगळं ट्रॅपिंग करून ठेवतो आता तो. वारी माझ्या येणार आहे. आता हे कधी आपण येणार आहे घ्यायला? उद्या संध्याकाळी. संध्याकाळी एकदम कमीत कमी 5-6 तर आले पाहिजेत. तर मित्रांनो, अशा प्रकाराने आम्ही ट्रॅप लावलेला आहे आणि आता आम्ही इकडनं निघतोय जाऊया, कारण का रस्ता खूप अवघड आहे. तर मी मोबाईल खिशात ठेवणार आहे, मला चान्स नको आहे फोनचा डिस्प्ले जायसाठी. वॉटरप्रूफ तर आहे फोन, पण डिस्प्ले गेला दगडावर पडून तर ते आपल्याला लय भारीतला पडायचा, कारण का डिस्प्ले आता इन्शुरन्स पण संपलेला आहे फोनचा, सगळं काय संपलेलं आहे. तर भेटूया पुढे, कंटिन्यू आहे ब्लॉग. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा आहे 4था दिवस आणि मी आता आलो आहे सकाळची 4 वाजता. हां, सकाळचे 4 वाजता आम्ही निघालो आहे. मी आणि संकेत निघालो आहे आपल्या मैत्रिणीला घ्यायला. प्रिया बत्रा येत आहे कोकणामध्ये आली आहे, ती आता बसून उतरणार आहे आणि आम्ही CNGच्या लाईनीत आहे. बस डेपो आसपास मिल जाएगी और इधर से लेके फुर घरी सीधा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या गावात एक व्यक्ती आलेला आहे आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. तर तुम्ही त्या पाठी दाखवू शकता. पाठी दाखवणे नवीन मेंबर आलेले आहेत आमच्या गावी आणि थोबडा त्यांचा उतरलेलाच असतो जेव्हा बघू तेव्हा. आणि तुम्ही हा पाहू शकता व्ह्यू, धुका बघू शकता एवढे मस्त. आणि हा व्ह्यू पहा. तर मित्रांनो, मी आज आले आणि कशी खाटे मारून झोपते बघा. तर गुड मॉर्निंग झालेली आहे. मी आता जाऊन तिला घेऊन आलो आणि झोपलेलो. बघूया काय दिवस चालतं, कसं चालतं. मेमरी खूप कमी आहे, छोटे छोटे ब्लॉग बनवणार आहे, म्हणजे छोटे छोटे क्लिप्स हे करणार आहे आणि बघूया पुढे कसं काय काय. कारण का विसर्जनपर्यंत हा 4था दिवस आहे, तर विसर्जनपर्यंत आपल्याला शूट करायचं आहे आणि एकदम मोठाच करायचं आहे. माझं झाली तब्येत खराब, परत अंग दुखतंय, पोट खराब. भेटू पुढे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तनुचा मेकअप. तनु मेकअप दाखव कोणी केला असा? मम्मीने का तुला भूत बनवला? हा, तू भूत का बनलीस? पण भूत का बनलीस? मम्मी येडी आहे तुझी, तर तू पण येडी बनते. काय आणलं? कोणी आणलं हे? काय आणलंय? कुठल्या माऊने आणलंय?
या माऊली थँक्यू बोलली का पिया माऊला? जा पप्पी देऊन थँक्यू बोल. जा 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 लवकर जा. तर मित्रांनो आम्ही आलो आता शॉपिंग करायला चिपळूणला. मॅडमला साडीसाठी ब्लाऊज घ्यायचा आहे. चालेल नाही आज मैं बहुत परेशान हो रही हूँ. घर में एक तो खाता है हम लोग आहे धामणपासून ते चिपळूणला आणि एकदम फुल घामाघूम झालेला आम्ही. तर मित्रांनो अशा प्रकारे दुकानाला कोण नाही यायचं तर मी मॅडमला काढून दाखवलं काय काय पाहिजे काय काय. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहेत घरी आणि प्रिया बत्रा मॅडम गाडी चालवत आहे. कैसा लग रहा है गाड़ी चला के? बहुत ही गंदी गाड़ी है ये. रस्ते थोडे एकदम उबड खाबड आहेत आणि आता आम्ही चिपळूणला जाऊन आलोय आणि जे घ्यायला गेलेलं ते घेतलं ना आम्ही आणि भलतंच काहीतरी घेऊन बसले. हे सगळं सामान नाही बोलून 2000चं शॉपिंग करून आलो. तर 2000 का शॉपिंग वगैरे का मी अपने ईगो पे आ गए ना बात. अपन चलाएगा गाड़ी अभी. बस किसी को उड़ा मत देखो. घर पोहोचना बरोबर आपलं ते भाईंदर. तर मित्रांनो संध्याकाळी येणार आहे गवर. तर आता आम्ही त्यासाठी शॉपिंग करायला गेलेलो पण मॅडमसाठी कपड्यांचे जुगाड करायला गेलेलो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता गौरी आणलेली आहे. गौरीचं आगमन होत आहे. कशी आहे अगरबत्ती ना अगरबत्ती.
साड़ी वाली, उसके घुटनों में बहुत दर्द रहता है। ये रोज़ ऑफिस आती है, यही बोलती है मैं उठ नहीं पा रही हूँ, उठ नहीं पा रही हूँ। और अभी देख लो कैसे डांस कर रही है। इनके अभी कोई घुटने में दर्द नहीं है, कुछ भी नहीं है, कुछ भी नहीं। अभी धक्का मारेंगी ये देखो, ये देखो चालू होने वाली है। ये देखो ये मुड़ो पलट। गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मित्रांनो आजचा दिवस आहे 5वा आणि माझ्याबरोबर आहे पराठा, आलू पराठा. आणि आलू पराठा बनवला आहे आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी, 3 बायकांनी. हे बनवले कोंबडी वडे, त्या वडेचा और उधर बन रहा है आलू पराठा. अपना वो देख नहीं मैं इसके अंदर केचप. गांठ लगी है। तर अशा प्रकारे आपण आलू पराठा टेस्ट करणार आहोत कसे बनलेले आहेत. मग आपण जज करणार कोण नाही आहे. तुम्ही खाल्ली किती आलू पराठा खाल्ली तुम्ही? खाना आता तर मित्रांनो आरती झालेली आहे 5व्या दिवशीची. तर आतमध्ये मस्ती काय चालली ती दाखवतो तुम्हाला. ओमकार भोजले. ओमकार भोजले. त्याला ते करा सांग ना. जेवला काय? जेवलात काय? जेवण झालं का? जेवण झालं का? जेवण झालं का? इकडे भेटू. हे इथं दोघांनी स्माइल द्या, दोघांनी स्माइल द्या. फोन काढ. पाय बाव्या असं कर. बाब्या काय बनलंयस? काय बनलंयस? तर मित्रांनो अशा प्रकाराने आरती होते आमच्या इकडं. आरती झाल्यावर की जो आरती घेतो त्याला ते लास्टला आम्ही असंच रंगवतो. तर हे 2 बकरे होते आजचे. 3 बकरे होते आजचे. तर ते झालेलं आहे कार्यक्रम आता. भेटू पुढे. बाबू मजा आली ना?
आलू वड़ी बन रहा है गाइस इधर, और मैं बना रही हूँ। देखो ये पता है, इसकी रंडी को थोड़ा गाइस देखिए, ये मेरे पंजाबी हाथ में थोड़ा ज़्यादा लग रहा है। इसको थोड़ा सॉफ्ट कर दिया, तो अभी बनाएंगे पूरी तरीके से। और ये देखो ये सब तैयारी किया हुआ है ऐसे। बताओ, ये राइस फ्लावर मतलब चावल का आटा, इमली का पानी, अदरक लहसुन, बेसन ना, हाँ बेसन। तो अभी ये सब बनाने के बाद हम आपको बताएंगे कि हम क्या कर रहे हैं। और ये दोनों मुझे सिखा रही है, किरण की मम्मी, किरण की बहन। टेस्ट करके बताऊंगी मैं कैसा बना है। तो मिलते हैं हम थोड़ी देर बाद। टन टन। तो गाइस ये देखो, इस पे ऐसे ऐसे करना है बस, और कुछ नहीं करना। और बैटर जो सब जगह लगाना है, हाँ, एक दूसरे ये एक के ऊपर एक ही इतना सारा कर देना है। अच्छा, तो फिर इसी को हम चॉप चॉप कर देंगे। तो गाइस ये ऐसे ऐसे ही करना है। मैं आपको करके दिखाती हूँ, समझाती हूँ मैं कैसे करना है। रुको करो करो ये वाला, फिर दूसरा एक पत्ता मैं करूँगी। मतलब लेयर टू लेयर इसको कर देना है। ये हमने एक लेयर, 3 लेयर हम कर चुके हैं। लेयर टू लेयर करके एक मोटी सी वो बना देंगे। हाथ मत साफ कर, हाँ फिर वीडियो कैसे कर लगा के दे दो ऐसे। पत्ता सेट कर दिया है गाइस। तो अब मैं करूँगी, मेरी बारी आई है। हाथ धोए हुए मैंने ऑलरेडी। ये इतना ही तरीके से देखिए, हम बना रहे हैं आलू वड़ी। पंजाबी में आलू वड़ी होती है, दूसरी वड़ी होती है आलू की सब्जी साथ में, मतलब आलू के अंदर वड़ी डाल। ये पत्ते वाली वड़ी है, कोई गाँव की सब्जी है। इसे खा के बताएंगे हम। अब हम इसको देखो, ये हमने अच्छे से लगा दिया है, ज़्यादा मोटा नहीं करना है, चलो। ये पत्ता अलग होता है, मुंबई में जो पत्ता मिलता है वो अलग होता है। ये देसी गांव का पत्ता है, शुद्ध। तो ऐसा वाला ऐसे रखना है, ऐसे। अभी हमने ये रखा, बस इसको ऐसे हम लेयर टू लेयर इस पे करते रहेंगे, और फिर ये पूरा एक थिक बन जाएगा। फिर उसको कट 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 फिर उसको फ्राई करेंगे, फिर उसको खा के सो जाएंगे। तर मित्रांनो, आम्ही फटाके आणि गुलाल घेतलेला आहे। भाऊ आमच्या सोबत आहे, बाईक चालवत आहे मस्त, हायाबुजा आहे त्यांची, 150चा मायलेज देतात। तर आज पण एकदम जल्लोषाचा विसर्जन। अजून माझं वाढीत तुम्ही केलं नसेल, आज वाढी हलवायची आपल्याला। तर बघा मजा पुढे, आजचा लास्ट असणार दिवस। आणि विसर्जनाला सगळे डान्स करणार एकत्र। जसं गणपतीला आम्ही आगमनला आम्ही मुंबईत नाचतो, तसं विसर्जनला पण नाचतो। इथं गावी असं जास्ती मी पाहिलं नाही लहानपणी होतं। मस्त नुसते गणपती आणतात, आरती विरती करतात, मस्त एक मजा करतात आणि गणपती जाऊन विसर्जन करतात। डान्स दिसतो आला कधी मी पाहिलं नाही, आज मजा आहे बघतोय। बघूया, प्रयत्न करूया थोडंफार मजा निघा व्हिडिओ पुढे। तर मित्रांनो, मी आता रेडी झालेलो आहे, आरतीचा समय झालेला आहे आणि 4 ते 5 वाजता काहीतरी विसर्जन करणार आहे। त्याच्या आधी आम्ही आरती करून मित्रांनो आम्ही ढिंगाणा घालणार। ढिंगाणा एकदम डान्सेस करणार, सगळे आजूबाजूवाले येणार, डान्सेस करणार, स्पीकर लावणार। तयारी सगळी झालेली आहे, सगळी तयारी झालेली आहे। फक्त आरती करून मस्त ढिंगाणा घालायचा आहे, तेच बघूया। आणि हा माझा आहे विसर्जनचा लुक। मी आगमनच्या टायमाला पण हेच कुर्ता घातलेला, पण मला लय आवडतो कुर्ता, हा माझा फेवरेट आहे कुर्ता, म्हणून मी आज हाच घातलेला आहे। अपने पास भी है भाई 50 तोला।
चला मज्जा. मी घालत नाही जास्ती कारण का खूप जणांची नजर लागते. मी रोज घालून फिरलो ना तर लोकांना वाटतं की भाई शेट माणूस बोलून नजर लावतो चालेल. हे असून परत आहे ना या ब्लॉगमध्ये पूर्ण कॅमेऱ्यामध्ये बघितलं जाईल असं बघायचं असतं इथे. एवढं वर्ष ब्लॉग करतो पण भेंडी दरवेळी माझं इथं बटनाजवळ का असं काय माहीत नाही. तर मित्रांनो कधी 7-5 दिवस गेले कळलंच नाही, कधी काय संपलं कळलंच नाही. आणि आता परत मंडेवरचं कामाला जायचं, तेच लाईफ तेच सगळं तिथे टायमापासून आपण वाट बघत होतो की कोकणात जायचं आणि गणपतीसाठी एकदम धमाल मचा नाही घ्या. कारण का हे आरती वगैरे सगळं कसं आरतीच्या टायमाला ढोलकी वाजवणार आम्ही, गवर गणपती आणायच्या टायमाला ताशा आणि ढोल वाजवणार आम्ही. तर हे सगळं मी मुंबईला असताना खूप मिस करायचो की इथं येऊन करायचं हे सगळं. कारण का अजूनपर्यंत मी कोणाला इथं वाजवताना बघितलं नाही. कारण का आरतीच्या टायमाला पण कोण आरती वाजवत नाही. आरती गाणारी खूप आहेत पण वाजवणारा कमी आहे, एकुलता एकच आहे मी. आणि ही परंपरा मी कायमच ठेवणार आणि जेव्हा मी येणार गावी तेव्हा मी वाजवणार, हे माझी इच्छा आहे आणि मीच वाजवत राहणार. तर कधी 6-7 दिवस निघालं कळलंच नाही. आणि उद्या आणि परवा आम्ही काय 1 दिवस राहणार आणि इकडनं निघणार आणि मग नंतर भेटू तिकडनं पुढच्या वर्षी पालखीला. हा घर ते 1 वर्ष पूर्ण बंद असतं, डायरेक्ट एप्रिलला आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. मम्मी पप्पा आली तर नवरात्रीच्या टायमाला येतील, पालखी टायमाला अजून इथं जत्रा भरते त्यावेळी आले तर ठीक. दोन दिवसापासून मला डोकं खूप दुखतं आहे, काय माहीत काय झालं मला. चिडचिडपणा होतं एकदम, रागेष्टपणा होतं, मला कळतच नाही काय चाललं मला. नजर लागल्यासारखं झालेलं आहे. तर सध्या आता गप्पच होतं मी. गाडीबरोबर पण असं झालं तर डोक्यातच सगळं फिरवतं. कारण का आपण गाडी आम्ही रेंटवरनं घेऊन आलो, स्वतःची गाडी नाही आपली, ती रेंटवरनं घेऊन आलो. भले हा टोल बिल आपल्याला फ्री आहे कुठलाही गाडी, पण तर रेंटवरनं घेऊन आलो ना. तर रेंटवरनं घेऊन आलो आणि गावकडचे लोक काय ना काहीतरी काम करणं गाडीबरोबर, तर ते मला जरा पण नाही पडत. गाडीचे काच फोडून टाकले त्यांनी, फ्रंटची ती पण दगडं मारलेलं कोणतं, ते मला जरा नाही आवडलं ते ना. मग काय बोलत खर्चासाठी एवढं खर्चावर खर्च एवढा होता ना की जिथं खर्च व्हायचा तुम्ही वाचवायला बघतो पैसे तिथं जास्तीच जातात पैसे. विचार केलेला की गणपती मी इकडं धमाल करणार, एन्जॉय मागणार, DJ मागणार, असं सगळं प्लॅन केलेलं मी, पण काहीच नाही करू शकत आहे. ॲट दी एंड गप राहावं लागतं आहे शांतपणे. शांती माझ्यासाठी चांगली आहे, नाही तर माझा राग मलाच माहिती किती राग आहे. भेटू मित्रांनो पुढे, पाहत राहा पुढे काय काय होणार आहे. पुढे एकदम धिंगाणा होणार. कोणाकडे तरी मी देणार, कारण का गणपती उचलायला मी बसणार, आरतीसाठी घेऊन बसणार. गणपती माझ्या हातात असतील तर मला डान्स करता येणार नाही. बहुतेक मी इथं ठेवला कुठंतरी, म्हणजे असं एकदम माहीत नाही काय करू शकतो का नाही, ठेवू शकतो का नाही आम्ही, पण धमाल करणार, गाणे लावून ही गॅरंटी आहे माझी. असं धिंगाणा घालणार आहे. हो दे खर्च. भेटू पुढे.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. मोरया. लागला आमच्याला आपलं तो गणपती. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. बाय 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 बाय. पाणी आहे भरपूर ऐस भागो, यहाँ पे कलर चला रहे हैं. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. हा गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. तर मित्रांनो इथं आता सगळे असे गणपती लाईनीत लागतील. असे गणपती लाईनीत लागतील आणि एकत्र आरती होणार. अजून टाईम आहे, अजून थोडं, आणि तिथं विसर्जन होणार आहे. इथं विसर्जन होणार आहे. ती अवस्था झालेली आहे आमची आता. दीदी काय झालं? काय झालं? हा कुठं नको, इथं बघ ना आता. गणपती बाप्पा काय करायचे? पाणी सोडायचे ना? काय तुला पाहिजे? घरी घेऊन जायची. मग आता चाललं गणपती बाप्पा. पाण्यात चालले. गणपती बाप्पा घरी जाणार आता. हा ते घरी जाणार आपल्या. बघ कसा होली गेलतो. बघ पेशंट. तर साइन आउट करत आहोत आम्ही या गावचं घर. सगळी तयारी झालेली आहे, सगळे निघालेले आहेत.
आता पूर्ण वाडी खाली झालेली आहे, पूर्ण गाड्या वेड्या सगळ्या निघालेले आहेत. ओला म्हटलं ना, ओला नाही पाणी. तर मित्रांनो आता आम्ही निघालो येतो आणि माणगाव क्रॉस केलेलं आहे आणि गाडी कुलंट संपलेलं आहे, तर कुलंट चेंज करायसाठी गाडी तिथे उभी केली आहे थंड करत. आणि आता तू कुठे चालली दिदी? हां घरी चालली? हां मुंबईला चालली? मुंबईला चालली? मुंबईला. अशा प्रकारे आम्ही सुट्टी संपवलेली आहे. खूप मजा केली, खूप एन्जॉयमेंट झाली आणि आता निघालो आहे आम्ही मुंबईसाठी. उद्या संडे आहे, आज सॅटर्डे आहे, तर उद्या दिवस आराम करणार. आज रात्री 12-1 वाजेपर्यंत पोहोचणार आणि हा ब्लॉग मी बहुतेक तिथं किंवा घरी जाऊन संपवते. ही सेकंड लास्ट व्हिडिओ असतो माझी ब्लॉगची, तर जास्त काय बोलणार नाही कारण का प्रियाची पण तब्येत खराब झाली आहे. ती जेव्हापासून आली आहे तेव्हा शांत शांत आणि तब्येत खराब झालेली आहे. तर एवढं तसं काय एन्जॉयमेंट झाली नाही जशी मी विचार केलेला की प्रिया यांना मस्ती करणार. तर तिच्या तब्येत तिच्या पाठी काल रात्रभर आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. तिला काहीतरी स्टोनचं प्रॉब्लेम सांगितलं आहे. आता माहीत नाही स्टोन आहे का नाही आहे, सगळे वेगळे सांगत होतं. दोन हॉस्पिटल चेंज केलेले आम्ही. तर बघूया आता पुढे. आता सध्या कुलंटसाठी वेट करतोय. कुलंट टाकून नंतर पटपट रफ्ता निघणार पोचतात 3 तासात इकडनं. 3 तासात पोचू आपण मुंबईला आणि मग भेटूया. तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होणार. जास्ती काय होणार तर नाही आता कुलंट चेंज करतो आणि मग बघूया. तर मित्रांनो गणपतीचा ब्लॉग मी इथंच संपवतोय कारण का आता माझी कंडिशन आणि घरच्याची पण कंडिशन एकदम थोडी वेगळी चालते आहे कारण का प्रियाला ॲडमिट केलं आहे असं आहे. तर मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि आता हा ब्लॉग गणपतीचा मी इथंच संपवतो. ओके, आय होप लवकर ठीक होईल. तिला बहुतेक काहीतरी अपेंडिक्स किंवा स्टोनचं काहीतरी सांगितलं डॉक्टरांनी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच, नवरात्रीच्या ब्लॉगमध्ये किंवा त्याच्या आधी नवीन ब्लॉग आला तर काय कॉन्टेंट आला तर नक्कीच बनवू आपण. खूप मजा आली गणपतीमध्ये, खूप एन्जॉयमेंट केली. तर आता मला काहीच बोलूच नाही वाटत. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.